आतापर्यंत जवळपास मला वाटतं हे संपूर्ण वर्ष आपलं गेलेलं आहे. आपण मागच्या जानेवारीपासून पाहतोय. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल लोकसभा इलेक्शन होते. लोकसभा इलेक्शनच्या गडबडीमध्ये सामाजिक प्रतिनिधी, राजकीय प्रतिनिधी, सगळे नेते मंडळी सर्व बिझी. आणि त्याच्यानंतर प्रशासन, आचारसंहिता 2 वेळेस लागलेल्या आहेत या सगळ्या याच्यामध्ये. आणि आचारसंहिता जवळजवळ आपण 40 दिवस धरल्या, 45 दिवस, तर जवळजवळ 100 दिवस आपले याच्यामध्ये गेले. म्हणजे आत्तापर्यंतच्या 300 दिवसातले 100 दिवस कुठलीही प्रशासकीय कारवाई होणार नाही ह्या मुद्द्यामध्ये आपले घेतलेले आहेत. आणि या सर्व कारणांमुळे, हे काय नैतिक कारण आहे ते तसे काय अनैतिक नाही आहेत, पण या सगळ्या कारणांमुळे आत्तापर्यंत मागच्या अनेक ठिकाणी आम्ही सांगितलं होतं की ठाम निर्णय घ्यायला शिका. कुणी असो, जनता असो, सामाजिक प्रतिनिधी असो, आणि घेतलेल्या निर्णयावर प्रत्येकाने ठाम राहिलं. आत्तापर्यंत मला असं वाटतंय का जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीकडून जवळपास 2024चीच गोष्ट केली तर मला वाटतं 15 आमचे निवेदनं आहेत. त्यावेळेस 5 चर्चा आमच्या जवळजवळ जिल्हाधिकारी साहेबांची वैयक्तिक झालेली आहे. परंतु ह्या 15 मुद्द्यांपैकी हे 2 मुद्दे सोडले तर मला वाटतं 13 मुद्दे आमचे अजून पेंडिंग. आता 13 मुद्दे जे आहेत ते अतिशय गंभीर अवस्थेतले मुद्दे आहेत. म्हणजे आमच्याकडे जे मुद्दे येतात ते झाडून झटकून, म्हणजे जे लोकांकडनं सुटत नाही ते मुद्दे आमच्याकडे येतात. त्यातला एकच मुद्दा आता आम्ही चर्चा केली का मागच्या 3 महिन्यापासून आमचे प्रतिनिधी त्याचा इतका जबरदस्त पाठपुरावा घेत आहेत. प्रशासकीय यंत्रणा तिथे लागली गेलेली. परंतु काय होतंय का याच्यामध्ये हे जे समाजकंटक आहेत, हे जे खोड्या करणारे लोक आहेत, राजकीय प्रतिनिधी आहेत त्याच्यामधले, बरोबर, हे लोक चांगले कामं होऊन देत नाही, लोकांच्या रहदारीचे रस्ते होऊन देत नाहीये. आणि त्याच्यानंतर नाशिक परिसरामध्ये जर आपण बघितलं मागच्या 7 ते 8 महिन्यामध्ये मला वाटतं गरज नसलेल्या ठिकाणी जी झालेली वृक्षतोड अतिशय भयानक अवस्था आहे. आम्ही स्वतः बघितलेलं आहे. मला वाटतं याचं एक आंदोलन लोकसभेची आचारसंहिता लागू पडण्याच्या अगोदर एक आंदोलन झालं होतं. तर नाशिक शहरातले जितके पण ज्येष्ठ नागरिक आहेत, ज्येष्ठ नागरिकांच्या संघटना किंवा ज्येष्ठ नागरिक समाजाचे प्रतिनिधित्व करणारे, तर ह्या ज्येष्ठ नागरिकांनी अत्यक्षक म्हणजे कळकळीने सांगितलं होतं प्रशासनाला. काय होतंय, आपण हे सिमेंटचं डोंगर व जंगल उभं करता करता आपण झाडांचा नायनाट करतोय. आणि झाडांचा नायनाट केल्यामुळे अनेक प्रकारच्या व्याधी, अनेक प्रकारच्या अडचणी सर्वसामान्य माणसाला येत आहेत. तर अशा प्रकारच्या सर्व मुद्द्यांवर आमची आता जिल्हाधिकारी साहेबांची चर्चा पण झालेली आहे आणि सविस्तरपणे आमच्या प्रतिनिधींनी हे मुद्दे मांडलेले आहेत. आता ह्यावेळेस आजच्या तारखेला हा आमचा निवेदनाचा अर्ज तिथे गेलेला आहे. तर आता याच्यावर बघूया या मुद्द्यांवर जिल्हाधिकारी कुठल्या पद्धतीने कार्यरत आहेत किंवा कार्य करतात. त्यानंतर ज्यावेळेस 2024ला 2024 ज्यावेळेस संपेल आणि 2025ची सुरुवात होईल, बरोबर, आता परत त्यावेळेस आम्हाला एक अडचण अशी येणार आहे, महानगरपालिकेचे काही ना काही प्रमाणात आचारसंहिता असणारच आहे. परंतु त्याच्या अगोदर 2024 जानेवारीपासून तर डिसेंबरपर्यंत प्रशासनाने काय काय केलंय याचा आम्हाला जिल्हाधिकारी साहेबांनी स्वतः आढावा द्यावा. या अतिशय जनतेचे गंभीरतेचे आणि गरजेचे मुद्दे, पहिलंच मी सांगितलं की जे झाडून झटकून जे रखडलेले मुद्दे आहेत ते आमच्यापर्यंत येतात. आणि असे मुद्दे जनतेच्या गरजेचे असतात. हे मुद्दे तात्काळ जिल्हा प्रशासनाने सोडवावेत आणि त्यानंतर नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांना त्यांचं आयुष्य कसं सुलभ होईल यासाठी प्रयत्न करावेत. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती प्रदेश सरचिटणीस सारिकाताई नागरे मागील 4 महिन्यांपासून कॅन्टोन्मेंट, देवळाली कॅन्टोन्मेंट कोर्ट या परिसरात वारंवार निवेदन देऊन विजयनगर हद्दीतील एक रस्ता अक्षरशः दयनीय अवस्था झाली आहे त्या रोडची. आणि नागरिकांच्या जीवाला खेळण्यासारखं कार्यक्रम प्रशासनाने चालवलेला आहे. आम्ही वारंवार तो रस्ता सुधरवावा यासाठी निवेदन दिले. कॅन्टोन्मेंट ऑफिसने तिथे कार्यवाही केली. रोड बनवण्यासाठी यंत्रणा चालू केल्या. तिथे पुन्हा एकदा
प्रॉब्लेम क्रिएट केला आहे। तिथे जी व्यक्ती आहे तिने ऑब्जेक्शन घेतलेलं आहे, बनवणारा रोड परत थांबवलेला आहे। हा रोड जर आता झाला नाही आणि तिथे जर जीवितहानी झाली तर जबाबदार कोण? अक्षरशः संतापजनक ही घटना वारंवार घडत आहे। या घटनेला कोणीही व्यवस्थित बघत नाहीये किंवा त्यावर योग्य पर्याय काढत नाहीये। कॅन्टोन्मेंट ऑफिस आणि प्रशासनाला नम्र विनंती आहे की या विषयाला दुजोरा देऊन हा विषय व्यवस्थितपणे हाताळावा आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा। धन्यवाद। वंदे मातरम।